काही घरांमध्ये ना मॅम आवाज येतो असं वाटतं, भरपूर लोक त्यांना असं वाटतं की इथं आवाज येतो आवाज येतो आवाज येतो, तर त्याचं कारण काय असतं? परवाच सर मी एक वास्तुविजिटला गेलेली होती. त्यांनी सांगितले की पैंजण वाजलेला आवाज येतोय मला. तर मी त्यांना सांगितलं की मला तर असं काय वाटत नाही ह्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. कारण आपण ज्यावेळेस तिथे गेलो की समजते सर की इथं निगेटिव्ह शक्ती आहे का नाही. बरोबर बरोबर. तर मी म्हंटल मला तर असं काय वाटत नाही म्हणून. मग त्यांनी सांगितलं त्यांनी कुठं बघितलं असेल असं काय, तर कुलस्वामीचं आहे आणि आम्ही पण तो आवाज काय थांबत नाही म्हणून. जर एखाद्या घरामध्ये सर आपण रात्रीचं ज्यावेळेस बाहेरून येतो सर आणि जर बाहेरून आल्यानंतर आपल्या पाठीमागं, कारण प्रेतात्मा जे ऍक्सिडेंटली मृत्यू झालेला असतो सर, कुणाचा मर्डर झालेला असतोय किंवा काही लेडीज असते त्याच्या म्हणजे, तर किंवा एखादं लहान बाळ असतात. यूट्यूबला पण भरपूर चॅनल आहेत की त्याच्यावरचे जे स्पिरिटवर काम करणारे पण लोक भरपूर आहेत. त्याच पद्धतीने वास्तूमध्ये जर पैंजणाचा जर आवाज आला सर, रात्री लेट घरी आलो आपण आणि तेव्हा जर आपल्याला तो आवाज येतो. कधी कधी बघा आपण रात्रीचं लेट आलो, अचानक दचकून उठणं, हो. एकदम पाय ओढल्यासारखं होणं, हात ओढल्यासारखं होणं किंवा विचित्र काहीतरी स्वप्न पडणं, तर त्या वास्तूमध्ये सर तुम्हाला सांगते ते आपल्या बरोबर किंवा आपल्या घरी रात्री लेट येणाऱ्या माणसाबरोबर ती निगेटिव्ह शक्ती आपल्या घरामध्ये बरोबर आलेली असत्या. आणि त्या निगेटिव्ह शक्तीसाठी पैंजण वाजणं किंवा आपण पुढे चालत असलं तर आपल्या पाठीमागे येणं, जाणवतं की आपल्या पाठीमागे कोणतरी उभा आहे असं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.